नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रियांका's किचन मध्ये मी मनापासून आपले स्वागत करते. आपल्या शेतातून खुडून आणलेल्या हरभऱ्याची भाजीची रेसिपी असते की नाही, ती तुम्हाला मी करून दाखवणार आहे. पाहिजे ना मैत्रिणींनो तुम्हाला हरभऱ्याची भाजीची रेसिपी? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि पाहिजे असेल ना तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा बरं का. त्यासाठी आपण इथं ओल्या हरभऱ्याची ओली भाजी घेतली आहे. त्याला आमच्याकडे घोळाणा असे म्हणतात. तुम्ही काय म्हणता ते नक्की सांगा. त्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. शेंगदाण्याचा जाडसर कुटून घेतलेला कूट घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे बारीक कट करून आणि तेल घेतलेलं आहे. आता आपण भाजीला सुरुवात करूया. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेऊया. आता आपलं तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये आता आपण लसूण टाकून घेऊया. लसूण छान लाल होईपर्यंत परतून घ्या. तुम्ही पण ही भाजी नक्की करून पहा. ही भाजीला आंबूस चव असते, त्यामुळे ही भाजी खूप छान लागते. ही भाजी तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता. खाऊन पहा, खूप छान लागते. आता झालेला आहे. आता आपण भाजी टाकून घेऊया. आता आपण ह्यामध्ये मुगाची डाळ टाकून घेऊया. मुगाची डाळ टाकल्यानंतर चांगली भाजी अशी हलवून घेऊ. ही भाजी खायला एकदम चविष्ट लागते. अर्धी भाकरी खाणार असाल तर तुम्ही एक भाकरी खाऊ शकता. इतकी भाजी ही छान होते. तुम्हाला पण कुठं मार्केटमध्ये किंवा तुम्हाला कोणी पाहुण्यांनी दिली तर तुम्ही नक्की आवर्जून करून पहा. आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ 1 चमचा टाकलेला आहे मी. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार टाका. आणि लाल तिखट मी 1 चमचा टाकलेला आहे. माझ्या भाज्यांमध्ये जास्त लाल तिखटाचाच वापर होतो, कारण माझ्या मुलांना हिरव्या मिरचीच्या भाज्या अजिबात आवडत नाहीत आणि हिरव्या मिरच्या वापरल्यामुळे पित्ताचा त्रास पण होतो. त्यामुळे मी हिरव्या मिरच्या जास्त भाज्यांना वापरत नाही, लाल तिखट वापरते. तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही नक्की वापरून पहा आणि ही भाजी करून पहा. आता ह्या भाजीला चांगले अंगचं पाणी सुटलेलं आहे मिठाचं आणि मिरची पावडरचं. आता आपण यावरती झाकण ठेवून 1-5 मिनिटं भाजी कमी गॅसवरती शिजून देऊ. चला आता आपण भाजी शिजली का झाकण काढून उघडून पाहूया. पहा आपली भाजी किती छान प्रकारे शिजलेली आहे. आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करून घेऊया. तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकू शकता, पण मी सुक्या भाज्यांना जास्त शेंगदाणे नाही वापरत म्हणून मी थोडाच टाकलेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला एक ट्रिक जरूर सांगते, तुम्ही नक्की ती ट्रिक वापरा. लोखंडाच्या कढईमध्ये मी ही भाजी बनवण्यासाठी लोखंडाची कढई वापरलेली आहे. लोखंडाच्या कढईमध्ये भाज्या बनवून खाल्ल्याने आपल्या शरीराला लोह मिळते आणि ह्या भाज्या पण खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि सुक्या भाज्यांना तेल फोडणी देताना तुम्ही कमी वापरा आणि भाजी शिजल्यानंतर एक अर्धा 2 चमचे तेल तुम्ही वरनं टाकून ती भाजी मिक्स करून घेऊ शकता. त्याची पण तुम्ही चव घेऊन पहा. माझी रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता ही भाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रियांका's किचन मध्ये आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला ओल्या घोळण्याची भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी आता आपण सुरुवात करूया.